तर हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आणि आज इकडे 0 माईल चौकामध्ये आयटक मुक्कामी महामोर्चाच्या नावाने एक आंदोलन छिडल्या गेलेलं आहे। तर जाणून घेऊया यांच्या काय मागण्या आणि यांच्या काय प्रश्न आहे। खरं म्हणजे प्रश्नाच्या संदर्भामध्ये आयटकच्या वतीनं महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांना अतिशय तपशीलवार निवेदनं दिलेली आहे। इव्हन मी ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं प्रतिनिधित्व करतो त्या ग्रामविकास खात्याच्या मंत्री महोदयांना सुद्धा तपशीलवार निवेदन दिलेले आहे। परंतु हे सरकार कामगारांच्या प्रती, कष्टकऱ्यांच्या प्रती अतिशय नकारात्मक भूमिका घेणार आहे आणि म्हणून हे आमच्या भगिनी फार मोठ्या संख्येने आलेल्या आहेत। यांची काय अपेक्षा आहे हो? यांच्याबरोबर स्त्री परिचार आहे। या स्त्री परिचारांना महिन्याचं मानधन फक्त 3000 रुपये मिळतं, म्हणजे केवळ 100 रुपये रोज। आणि या मंत्र्यांना 1 रुपया कशाला म्हणतात हे तरी माहीत आहे का? आम्ही 1-1 रुपयासाठी तरसतो आणि आमच्या संसारासाठी प्रयत्न करतो, झगडतो, कष्ट करतो। या महिलांना किमान 6000 रुपये तरी द्यावेत, अशा प्रकारची शिफारस त्यांच्याच आरोग्य संचालकांनी मंत्री महोदयांना केलेली आहे। पण मंत्री महोदयाला त्या शिफारशीवर सही करायला वेळ मिळत नाही, अर्थमंत्र्यांना वेळ मिळत नाही। अर्थमंत्र्यांचे चिरंजीव कोटी कोटीचा भ्रष्टाचार करतात, सरकारी जमीन हडप करतात, महारत्नांच्या जमीन हडप करतात। त्यांना सगळं घोटाळे करणं त्यांना मुक्त वातावरण आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातला हा जो एक ग्रामीण कामगार आहे, आमच्या अशा भगिनी आहे, शालेय पोषण आहार काम करणारी भगिनी आहे, अंगणवाडी भगिनी आहे, अंशकालीन स्त्री परिचार आहे, बांधकाम कामगार आहे, ग्रामपंचायत कर्मचारी आहे, हे सगळे ग्रामीण भागातले ग्रामीण कामगार आहेत। हा ग्रामीण कामगार जर एकदा पेटून उठला, उसळला, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा याला देवा भाऊ म्हणते। देवा भाऊ हा कुणाचा भाऊ आहे? हा कसला भाऊ आहे? 1 नंबरचा चोर, बदमाश। गृह खातं जर आपण बघितलं तर अख्ख्या संपूर्ण जिल्ह्यामधून कितीतरी मोठी देणगी, कितीतरी मोठी खंडणी दर महिन्याला यांच्याकडे जमते। ह्याचं कोण चौकशी करणार? जुगाराच्या अड्ड्या चालू आहेत, मटका चालू आहे, सर्रास वाळवा माफिया, भूमाफिया मस्तवाल झालेत। आणि ह्या सगळ्या मंत्री महोदयाच्या अवतीभोवती फिरणारे जे आहेत ना, हे तथाकथित पुढारी हेच सगळे माफियागिरी करणारे आहेत। मटका चालवणारे, जुगार चालवणारे, माफियागिरी करणारे। आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीत जर विचार केला तर मला नाविलाज जर असं म्हणावं लागतं, त्यांचं जर कॅरेक्टर बघा। हे जर बघितलं कॅरेक्टर तर यांना गोरगरिबांच्या प्रश्नासाठी काही देणं घेणं नाही। म्हणून आमचं म्हणणं असं आहे, आम्ही ज्या मागण्या निवेदनाद्वारे केलेल्या आहेत त्याचा निपटारा जर 15 दिवसाच्या आतमध्ये नाही केला तर पुन्हा एकदा आम्हाला प्रखर आंदोलन, मंत्र्यांच्या घरासमोर मंत्र्याला घराला बंद करून घेराव आंदोलन केल्याशिवाय हा आयटक कामगार राहणार नाही। एवढंच मला या प्रसंगी आपल्यासमोर सांगायचं। या संबंधित तुम्ही अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना निवेदन दिले त्यावेळेस त्यांची भूमिका काय होती? हो, करू, झालंच आहे, काही नाही, अतिशय नकारात्मक हो, लबाड लोक आहेत, सगळे लबाड लोक आहेत। त्यांनी काही म्हणजे टाइमलाईन दिली होती की कधीपर्यंत होणार आहे, वेळ घेतली होती त्यांनी? काही टाइमलाईन दिलेली नाही। आम्ही मोर्चाची नोटीस 1 महिन्यापूर्वी दिली होती, अजून त्याचं उत्तर नाही दिलं। उत्तर दिलं असं तर आम्ही मोर्चाच काढला नसता ना। उत्तर देत नाहीत। हे सरकार मुजर आहे, मुजर सरकार आहे। तर आयटकच्या वतीने एक आंदोलन करण्यात आलं, ज्यामध्ये ग्रामीण कर्मचारी त्यांना मानधन मिळालं पाहिजे, त्यांच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे। बट जे माननीय मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडनं माननीय मुख्यमंत्री त्यांच्याकडनं कोणताही प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे त्यांनी हे आंदोलन
सुरू केलेलं आहे आणि ते आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. नागपूरवरून कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशीसोबत मी अनुराग शिंदे, महान्यूज 7.